आपण सर्वांनी इयत्ता 10वीची एक्झाम दिलेली आहे, चांगल्या पद्धतीनं दिलेली आहे आणि ज्यावेळी कधी रिझल्ट लागेल त्यावेळी आपला रिझल्ट चांगला अपेक्षित आहे। तुमच्या चांगल्या अपेक्षित रिझल्टसाठी आमच्या शुभेच्छा। दहावी नंतर पुढं काय करायचं ही एक प्रत्येकाच्या मनामध्ये हा एक संभ्रम आहे। 12वीला गेल्यानंतर काय करायचं याचे संभ्रम थोडे कमी राहतात, 10वी नंतरचे संभ्रम जरा जास्त आहेत। बरोबर कोण आहे? 10वी नंतरचे संभ्रम जरा जास्त आहेत। बघ या आणि 12वी नंतर थोडे संभ्रम कमी होतात, कारण त्याच्या वेळेस ब्रँचेस आपल्या थोड्या सेपरेट झालेल्या असतात। हां, तर 10वी नंतर मुळात आपल्यासाठी अनेक ब्रँचेस उपलब्ध आहेत। आपल्याला ठरवावं लागणार की आपल्याला काय करायचं आहे। म्हणजे आपण 11वी सायन्सला जायचं की 11वी आर्टला जायचं की 11वी कॉमर्सला जायचं का पॉलिटेक्निकला जायचं। तसं तर मुख्य ह्या 4 ठिकाणी आपण प्रवेश घेतो। पण प्रवेश घेताना आपण काय करतो, आपले मित्र मैत्रिणी कोणत्या ठिकाणी प्रवेश घेतात याचा जास्त विचार करतो। परंतु मला या परमेश्वरानं या पृथ्वीवरती ज्या अर्थी इथं माझं अस्तित्व निर्माण करण्याची संधी दिलेली आहे, मी इतरांपेक्षा वेगळा आहे, मी इतरांपेक्षा वेगळी आहे। माझ्यासारखं जगात कोणी असणं शक्य नाही, हे प्रत्येकाला लागू आहे। म्हणजे जगामध्ये इतरांपेक्षा जर मला परमेश्वरानं वेगळं बनवलं असेल तर त्या परमेश्वराची वेगळी अपेक्षा आपल्याकडून असणार, हा विचार पण आपण केला पाहिजे। दुसरं कोण काय म्हणतंय याच्याप्रमाणे प्रवेश घ्यायचा का मला कशासाठी परमेश्वरानं इथं अस्तित्वात ठेवलंय याचा विचार करून प्रवेश पुढे घ्यायचा, तशा प्रकारचं एज्युकेशन घ्यायचं, हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे। कारण आजचे मित्रमैत्रिणी आहेत ते आत्ताच्या पुरते 10वी पर्यंतचे ठीक आहेत, 11वी 12वीला पुन्हा वेगळे होणार, पुन्हा पुढच्या कोर्सला आणखी वेगळे, त्याच्या पुढच्या कोर्सला आणखी वेगळे, हे सतत बदलणारे सर्कल आहे। आपण कॉन्स्टंट आहे। त्यामुळं मला या परमेश्वरानं या पृथ्वीवर ज्या अर्थी निर्माण केलंय त्या अर्थी माझ्याकडून परमेश्वराची फार मोठी कुठली तरी अपेक्षा आहे आणि म्हणून मला जन्माला घातलेला आहे, हा विचार आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपण आपल्या करिअरला खरा न्याय देत नाही। आणि आपलं कसं आहे, सगळं कंपॅरेटिव्ह आहे। त्यांनी काय केलं म्हणून मी काय करणार, त्यांनी हा कोर्स केला मग मी तोच कोर्स करेल, त्यांनी या कोर्सला गेला म्हणून मी या कोर्सला जाणार, किंवा त्या कोर्सला जास्त महत्त्व आहे या कोर्सला कमी महत्त्व आहे। कोणत्याही कोर्सला फार महत्त्व नाही किंवा कोणत्याही कोर्सला कमी महत्त्व नाही। आपण जे कोर्स करणार आहे तो कोर्स टॉपच्या पद्धतीनं केला, त्यात आपण टॉप 5 मध्ये राहिलो तर कुठेही आपल्याला महत्त्व आहे। म्हणजे कोर्सचं नाव कोणतंही असो, परंतु तो कोर्स आपण कसा करतो हे फार महत्त्वाचं आहे।
आणि मग ज्या विद्यार्थ्यांना, ज्या व्यक्तीला असं वाटतं की मला या परमेश्वरांचा, मी स्वतःच विचार त्यांनी केला पाहिजे आणि मला या परमेश्वरानं या जगातल्या माणसांचं अकाउंटिंग सांभाळण्यासाठी बहुतेक जन्म दिलाय, हा विचार व्यवस्थित करून ज्यांना वाटतं की असं आहे तर त्यांनी अकाउंटन्सी म्हणजे त्यांनी कॉमर्स विभागाकडे गेलं पाहिजे. ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कला आहे, वेगवेगळ्या प्रकारची कला आहे, जर त्यांना ती कला पुढं, समजा कुणामध्ये ॲक्टिंगची कला असते, कुणामध्ये भाषणाची कला असते, कुणामध्ये ड्रॉइंगची कला असते, ज्या ज्या प्रकारच्या कला आपल्यामध्ये असतात त्या कलेंचं प्रमाण जर जास्त असेल आणि त्याला रिलेटेड आपल्याला स्टडी करायचा असेल तर 11वीला कला शाखा, आर्ट म्हणजे कला, या शाखेकडे त्यांनी विचार करायला हरकत नाही. परंतु 90% जास्त स्कोप असणारी एक शाखा आहे आणि ती म्हणजे सायन्स. आज जे काही जग चाललेलं आहे 90% सायन्सवर आधारित चाललेलं आहे. या सायन्सच्या हजारो शाखा आहेत, हजारो शाखा आहेत आणि त्यामुळं ज्यांना अशा व्यापक क्षेत्राचा विचार करायचा आहे त्यांनी सायन्सकडे यायला पाहिजे. त्यांनी 11वी सायन्सला प्रवेश घेतला पाहिजे. 11वी सायन्सला आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला पाहिजे की जिथं आपण या कठीण काळ आहे, बघा सध्याचा काळ कठीण आहे, घरातून कुणी बाहेर पडू शकत नाही, पण अशा कठीण काळामध्ये सुद्धा आपले पिरियड रेग्युलर सुरू आहेत. 12वीचे म्हणजे 11वीतून 12वीत गेलेल्या विद्यार्थ्यांचे दररोज आत्ता पिरियड तुमच्या बरोबरीनं त्यांचा सुरूच आहे. म्हणजे विवेकवर्धिनी विद्यार्थ्यांची एवढी काळजी घेते, त्यांना दररोज लाईव्ह कोचिंग मिळालं पाहिजे, ही आपल्या संस्थेची, प्रशासनाची, सर्वांची आमची भूमिका आहे. आणि मग याच्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतोय. दररोज तुम्हाला लाईव्ह कोचिंग मिळालं पाहिजे, अभ्यासक्रम चालू राहिला पाहिजे आणि या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला आत्तापासूनच अभ्यास करायची सवय लागली पाहिजे. या सर्व गोष्टींचा विचार आम्हीही करत असतो आणि त्याप्रमाणे तुमच्यासुद्धा इयत्ता 10वीचे अजून तुमचं ॲडमिशन हे कधी होणार, कधी तुम्ही 11वीचा प्रवेश घेणार, हे सगळं अध्यांतरी आहे. परंतु तरीसुद्धा आत्ता आपण घरात पण सगळं बघून घरात राहून थकलेलो आहे ना. आपल्याला थोडं मेमरीला खुराक पाहिजे, ब्रेनला काहीतरी खुराक पाहिजे आपल्या. त्याच्यासाठी आपल्याला 11वी सायन्सबद्दल माहिती, 11वीच्या सर्व विषयांची माहिती आणि त्यातून थोडा हळूहळू अभ्यासक्रम आम्ही सुरू करणार आहोत, करत आहोत. तर 11वी सायन्स म्हणजे जे शास्त्र वस्तुस्थितीवर आधारित आहे ते सायन्स. वस्तुस्थिती आहे ती. सायन्स म्हणजे फॅक्ट. जे शास्त्र फॅक्टवर आधारित असतं त्याला आपण म्हणतो सायन्स. म्हणजे इथं हवेत गप्पा मारायचा विषय नाही आहे. जे काय आपण बोलतो ते सिद्ध करावं लागतं. अनेक वेळा सिद्ध केल्यानंतर मग त्याच्यावरती विश्वास ठेवला जातो, कारण सायन्स हे फॅक्टवर आधारित असलेलं शास्त्र आहे. आणि मग या सायन्सच्या अनेक ब्रँचेस आपण केलेल्या आहेत. जसं आपल्या भोवती अनेक घटना घडतायत,
अनेक घटना घडतायत. या भौतिक घटना कशा घडतात? म्हणजे आपल्या दिशेनं कोणीतरी आलेलं आहे, वरनं विमान गेलेलं आहे, हे सगळं म्हणजे वरनं हेलिकॉप्टर चाललेलं आहे, किंवा आणखी कितीतरी भौतिक घटना घडतायत. कोण पळतोय, कोण चालतोय, कसे कसे, म्हणजे याच्यामध्ये अनेक 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 घटना घडतायत. या भौतिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी एक शास्त्र आपण बनवलं. त्या शास्त्राचं नाव भौतिकशास्त्र, फिजिक्स. तुम्ही आतापर्यंत फक्त सायन्स 1, सायन्स 2 अशा पद्धतीनं अभ्यास करत आलात. त्याच्यातही हे सब्जेक्ट आहेत, फक्त ते एकत्र आहेत. परंतु आता मात्र याचं सेपरेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या रासायनिक घटना घडतायत या पृथ्वीवरती, ज्या रासायनिक घटना घडतायत, या रासायनिक घटनांचा अभ्यास करणारी जी ब्रँच आपल्या सायन्सची आहे, त्या ब्रँचला आपण म्हणतो केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्र. जिथं सगळ्या केमिकल रिॲक्शनचा स्टडी केला जातोय. आणि हिशोब सगळे करायचे, हिशोबासाठी हिशोब सगळे करता आले पाहिजेत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळं व्यवस्थित करता आलं पाहिजे. मॅथमॅटिक्स त्यासाठी आहेच. आणि सजीव आणि सजीवांचा अभ्यास करणारी, सजीवांच्या सगळ्या प्रकारच्या ज्या काही क्रिया चालतायत यांचा अभ्यास करणारी सायन्सची एक ब्रँच म्हणजे बायोलॉजी, जीवशास्त्र. तेव्हा बायोलॉजी म्हणजे काय? ही एक सायन्सची अशी शाखा आहे की ज्या शाखेमध्ये सजीव आणि सजीवांच्या सर्व ॲक्टिव्हिटीचा अभ्यास केला जातो. बायो म्हणजे लाईफ आणि लॉगस म्हणजे टू स्टडी, म्हणजे सजीवांचा अभ्यास करणारं शास्त्र. सजीवांचा अभ्यास करणारी सायन्सची ब्रँच म्हणजे बायोलॉजी. आणि मग या बायोलॉजीचा स्टडी आपल्याला आता डिटेल करायचा आहे. या बायोलॉजीच्या स्टडीसाठी आपल्याकडं 3 प्राध्यापक उपलब्ध आहेत. त्यातला मी एक, माझं नाव मुंडे सर. तर मी तुम्हाला आज बायोलॉजी या विषयाबद्दल मार्गदर्शन करणार आहे. तर आता आपल्याला भविष्यात काय व्हायचंय हा विचार आपण पण केला पाहिजे. समजा सायन्सला आलं तर सायन्समध्ये पुन्हा हजारो ब्रँचेस आहेत, परंतु आपल्याकडं त्याच्यापैकी नेमकी कला कोणती आहे? आता ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात इंजिनियर व्हायचं असतं ते विद्यार्थी 2 पद्धतीनं होतात. 11वी 12वी सायन्स करून इंजिनिअरिंगला जाणे, आणि ज्यांना शक्य नाही असं करणं, त्यांनी मध्ये एक शॉर्टकट करू शकतात, डायरेक्ट पॉलिटेक्निक मार्गे इंजिनिअरिंगचा कोर्स करणे. म्हणजे आपण स्वतः ठरवलं पाहिजे की मी कोणत्या ब्रँचमध्ये चांगलं कार्य करू शकतो, चांगलं अचिव्हमेंट करू शकतो. कारण जीवन एकदाच आहे. त्यामुळे या जीवनामध्ये आपण मौल्यवान कार्य करणं ही निसर्गाची आपल्याकडनं अपेक्षा आहे. जसं आपले आईवडील आपला सांभाळ करतात, त्यांनी आपल्याकडं एवढं सगळं खर्च करतात, आपल्याला सगळा सांभाळ केला जातो, सगळ्या गरजा आपल्या पुरवतात, त्यांच्या काहीतरी अपेक्षा असतात. ह्या झाल्या फक्त आईवडिलाच्या अपेक्षा.
प्रत्येकाच्या घरी हे अशा प्रकारच्या अपेक्षा असणारच आहेत, परंतु ही पृथ्वी म्हणजे एक सर्वांची आई आहे, तिची काहीतरी अपेक्षा असेल की नाही आपल्याकडनं? तिची पण काहीतरी अपेक्षा असणार आहे. तिची अपेक्षा एवढीच आहे की तुम्हाला मी यासाठी जन्म दिलेला आहे आणि तुम्ही ते कार्य चांगलं करा, प्रामाणिक करा. परिस्थिती कशी आली तरी घाबरू नका, परिस्थितीचा सामना करा. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स हा निसर्गाचाच नियम आहे. परिस्थिती कधीच स्थिर राहणार नाही. चांगली असेल ती पण स्थिर कायम राहणार नाही, वाईट असेल ती पण कायम राहणार नाही. कारण सतत 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 वातावरणाच्या या परिस्थितीमध्ये सतत बदल होत असतात आणि या बदलांचा मुकाबला करण्यासाठी निसर्गानं आपल्यामध्ये फार मोठी ताकद दिलेली आहे. म्हणून इतक्या कठीण प्रसंगात सुद्धा मानव जगण्याचा, चांगल्या पद्धतीनं राहण्याचा प्रयत्न करतोय. कारण तेवढी ताकद मानवामध्ये दिलेली आहे, दुसऱ्या प्राण्यामध्ये एवढी शक्ती नाही आहे. मग ज्याच्यामध्ये समजा इंजिनिअरिंगचं करिअर करण्याची ॲबिलिटी असते, कॅपॅसिटी असते, त्यांनी टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळावा, एवढा प्रचंड त्याचा अभ्यास केला पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे, चांगल्या पद्धतीचा इंजिनियर त्यानं बनलं पाहिजे. हा एक भाग आहे. ज्यांच्यामध्ये मेडिकल सायन्स, समजा त्यांना मेडिकल सायन्सचा कोर्स करून पुढं सेवा करायची आहे, त्यांनी त्या पद्धतीचे कोर्सेस पुढं करून 11वी-12वी सायन्स नंतर त्यांनी नीट नावाची परीक्षा दिली पाहिजे. 2 वर्षाच्या अभ्यासक्रमावर ही परीक्षा आहे. देश पातळीवर एकच परीक्षा आहे. पूर्ण भारतातले ॲडमिशन त्याच परीक्षेच्या द्वारे होतात. मग आपण असा विचार करायचा का देश पातळीवरची परीक्षा आहे, इथं आपल्या शाळेची परीक्षा आहे तरी आपल्याला प्रॉब्लेम येतात आणि मग आपण देश पातळीवरच्या परीक्षेला कसं काय सामोरं जायचं? आपण ठरवलं काय, नाही ठरवलं काय, सामोरं तर जायचंच आहे. आपण काय केलंय आजपर्यंत? स्वतःला शॉर्ट केलेलं आहे. म्हणजे सोपं सोपं आणि थोडं थोडं करायचं आणि भरपूर मिळवायचं, ही आपल्या राज्याचीच मानसिकता आहे. कमीत कमी कष्टात भरपूर उत्पन्न मिळालं पाहिजे. आज तुम्ही पाहताय महाराष्ट्रामधून जेवढे बाहेर लेबर गेलेले आहेत तेवढे लेबर कुठल्या राज्यातनं गेलेत का? नाही. महाराष्ट्राचे लोक इतके आळशी झालेत की त्यांना बाहेरचे लोक लागतात, कामगार सगळे. आपलं आपण काम करू शकत नाही का? करायला पाहिजे. मग आपण स्वावलंबी कधीतरी बनलं पाहिजे की नाही? बनलं पाहिजे. मग आपण त्या परिस्थितीचा सामना केला का? तो करत नव्हतो आतापर्यंत, परंतु आता ही परिस्थितीच निर्माण झाली. सुप्रीम कोर्टाने निर्णयच तसे घेतलेले आहेत. देश पातळीवर परीक्षा द्यावी लागणार. तुम्ही 11वी-12वी नंतर कुठल्याही कोर्सला गेलात तरी त्याच्या परीक्षा ह्या शक्यतो देश पातळीवर किंवा राज्य पातळीवरच्या आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या परीक्षांना आता महत्त्व आलं आहे. आत्तापर्यंत कसं पॅरेग्राफ वाचायचा, तुम्ही जसं इंग्लिशमध्ये स्टडी केला, एक पॅरेग्राफ वाचायचा आणि खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं सांगायची, लिहायची. आता तुम्ही एखादा पॅरेग्राफ वाचायचा, तो घरच्या घरी वाचायचा आहे, अगोदर अभ्यास करायचा आहे, त्याच्यावर प्रश्न दिले असणार डायरेक्ट आणि त्या प्रश्नाच्या खाली 4 पर्याय दिले असणार. आपण सर्वांनी कोण बनेगा करोडपतीमध्ये पाहिलेलं आहे, क्वेश्चन विथ 4 ऑप्शन. आता तो वेगळा शो आहे, परंतु प्रश्न आणि त्याच्यावर 4 पर्याय, त्यातला करेक्ट आन्सर आपण फाइंड आउट करायचं आहे. तिथं अनेक लाईफलाईन वगैरे असतात, पण इथं आपल्याला लाईफलाईन वगैरे काही नाही आहे. स्वतःच आपण स्वतःची लाईफलाईन आहे. प्रश्न सोडवावे लागणार. मग त्याच्यासाठी तुम्हाला व्यापक तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि अभ्यास करताना आपण नेमकं काय करतो? आजपर्यंत तुमचाही अनुभव तसाच असेल
किती मार्काला विचारलंय, हे किती मार्काचा टॉपिक आहे, हा चॅप्टर किती मार्काचा आहे, 5 मार्काचा. 5 मार्काचे कोणकोणते प्रश्न आजपर्यंत त्याला विचारलेत, त्या प्रश्नाला अनुसरून तयारी आपण करतो. परंतु प्रश्नाला अनुसरून तयारी करण्याचा तुम्ही जे करत आहात तसं करण्याऐवजी मला ते समजून घ्यायचं आहे. प्रश्न कधीही येतील, सुटतील, सहजासहजी सुटतील, ते बाय प्रॉडक्ट आहेत. परंतु माझा मुख्य उद्देश काय, समजा मेंडेलियन जेनेटिक्स तुम्हाला होतं, इव्होल्युशन ऑफ लाईफ हा चॅप्टर तुम्हाला 10वीला होता. मानवी उत्क्रांती किंवा सजीवांची उत्क्रांती कशी झाली हे मला समजून घ्यायचं आहे. परीक्षा त्याच्याबरोबर येईल जाईल, मार्क मिळतील, हा बाय प्रॉडक्ट आहे, त्याला तो दुय्यम भाग आहे असं गृहीत धरलं. मला व्यापक त्याचा अभ्यास करायचा आहे, व्यापक कन्सेप्ट त्याचा जाणून घ्यायचा आहे. या पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला बर्डन येणार नाही, तयारी चांगली होईल आणि मार्क वगैरे हे सहजासहजी मिळून जातील. आपण काय करतो, किती मला देणार मग मी किती काम करणार, व्यापाऱ्यासारखं करतोय. आणि विद्या देवता आहे ही, या देवतेला व्यापारी चालत नाहीत, तिला डिव्होटेड पर्सन्स लागतात. जो जेवढं डिव्होशन त्यामध्ये देणार त्याला तेवढा आउटपुट नक्की मिळणार आहे, कधी ना कधी मिळणार आहे, हे आपण लक्षात ठेवावं. आणि म्हणून तयारी करताना तुम्ही मेडिकल सायन्सची तयारी करू शकता, तुम्ही इंजिनिअरिंग साईडची तयारी करू शकता, तुम्ही बायोटेक्नॉलॉजीला जाऊ शकता, तुम्ही ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जाऊ शकता. सगळ्या सेक्टरमध्ये सायन्स भरलेलं आहे. तुम्ही फूड टेक्नॉलॉजी, कारण आज आपल्याकडं मार्केटमधून आपण जे फूड प्रोडक्ट आणतो, मग ते बेकरीचे प्रोडक्ट असोत, डेअरीचे प्रोडक्ट असोत किंवा अन्य काही प्रोडक्ट असोत, मला सांगा हे प्रोडक्ट सगळे फूड टेक्नॉलॉजीनं बनवलेत. त्यात नक्की आहे, त्यात नक्की आहे की आपण जे खाणार त्याच्यामधून किती काय काय मिळणार आहेत, किती कार्बोहायड्रेट मिळणार, किती प्रोटीन मिळणार, किती फॅट्स मिळणार, किती विटॅमिन मिळणार, कोणकोणते मिनरल्स मिळणार, हे सगळं नक्की आहे. त्यात हे सगळं नक्की आहे. फूड टेक्नॉलॉजी व्यापक असणारी ब्रँच आहे. त्याचबरोबर आता खायची सोय झाली म्हटल्यावर कपड्यांची सोय, कपड्यांची सोय बघा. आता याच्यामध्ये डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कसे पण कपडे घालून चालेल का, नाही. नवीन नवीन फॅशन, नवीन नवीन डिझाईन, मोठी ब्रँच यासाठी आता अस्तित्वात आहे. 12वी नंतर आहे ती फॅशन डिझायनिंग. तिकडेही आपण जाऊ शकतो. त्याचबरोबर या पृथ्वीचा सगळ्यात मोठा एरिया कोणी व्यापला आहे, पाण्यानं व्यापला आहे. विशेषतः कोणी व्यापला आहे, समुद्रानं व्यापला आहे. आणि समुद्र म्हणजे मोठा खजिना आहे. बरंच काय काय दडलंय त्या समुद्रामध्ये, बरंच काही काही त्या समुद्रामध्ये दडलेलं आहे. आणि ते जर आपल्याला शोधायचं असेल तर ते शोधण्यासाठी आपल्याला तशा प्रकारचे रिसर्च करणारे पर्सन्स बनलं पाहिजे. संशोधन, प्रत्येक क्षेत्रामध्ये संशोधन हा महत्त्वाचा पार्ट आहे. आणि अमेरिका आज जगावर राज्य करते हे फक्त संशोधनाच्या बेसवर करते. जबरदस्त संशोधनासाठी खर्च केला जातो. संशोधनासाठी सगळ्यात जास्त खर्च तिथं केला जातो, म्हणून ते सगळ्यात पुढे आहे. तर ते पण क्षेत्र आपल्याला भरपूर चांगला स्कोप देणारा आहे. त्याच्याशिवाय मरीन इंजिनिअरिंग, हे जहाज इकडं तिकडं समुद्रामार्गे मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट होतो, मग तो गुड्स सर्व्हिसेस असो किंवा माणसांचा ट्रान्सपोर्ट असो, याच्यासाठी सुद्धा फार मोठं क्षेत्र आहे ते. ऑटोमोबाईल,
आज दारातून बाहेर पडायचं म्हटलं, जवळच्या जवळ काही आणायचं म्हटलं तरी आपल्याला गाडी पाहिजे. व्हेकलशिवाय आपलं काहीच होत नाही. म्हणजे ऑटोमोबाईल ही सुद्धा महत्त्वाची शाखा यामध्ये आहे. म्हणजे कितीतरी अशा ब्रँचेस या सायन्सच्या आहेत की ज्या ब्रँचेसमुळं आपल्याला अनेक ठिकाणी प्रवेश घेता येतो. सर्वसामान्य सगळ्यांचा एक कल असतो की डॉक्टर व्हावं नाही तर इंजिनियर व्हावं. चांगली गोष्ट आहे, डॉक्टर इंजिनियर चांगल्याच ब्रँचेस आहेत, नो डाऊट. पण सर्वांनी डॉक्टर आणि इंजिनियर जर व्हायचं म्हटलं तर बाकीची कामं कुणी करायची? ज्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी असेल त्यांनी ते करावं जरूर. परंतु बरेच जण असे असणार आहेत की माझी ती कॅपॅसिटी नाही आहे. मग कॅपॅसिटी असेल, परिस्थिती असेल, अनेक घटक त्याच्यामध्ये कारणीभूत असतील. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हजारो प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. हजारो प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. जसे आता मी थोडेसे सांगितले, 4-5 कोर्सेस फक्त तुम्हाला सांगितले. असे हजारो कोर्सेस उपलब्ध आहेत. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, आज आपण मोबाईल किंवा कॉम्प्युटर आज घेतल्यानंतर पुढच्या वर्षी बघितलं तर हे फार जुनं मॉडेल आहे असं म्हणायची वेळ येते. म्हणजे इतकी प्रगती त्याच्यामध्ये, क्रांतिकारक प्रगती त्याच्यामध्ये झालेली आहे. ॲडव्हान्स टेक्निक सारखे येत चाललेत. आणि आज आपण एकमेकाशी संवाद साधतोय, हा सुद्धा टेक्नॉलॉजीचाच भाग आहे. ही टेक्नॉलॉजी नसती तर आपण एकमेकाशी संवाद साधू शकलो नसतो. ऑनलाईन कोचिंग, इथून पुढे बरंचसं ऑनलाईन कोचिंग राहणार आहे. लाईव्ह कोचिंग, ऑनलाईन कोचिंग ह्याच्याशिवाय आता पर्याय राहणारच नाही. कारण कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं निसर्गातून वेगवेगळ्या आपत्ती आपण पाहतोय, त्या निर्माण होत आहेत. आणि त्याच्यावर आपल्याला मार्ग काढण्यासाठी कुठंही जर जगात आपण असलो तरी आपल्या शिक्षकांचा, होय ठीक आहे, देश पातळीवर चॅनल काही बनतील, राज्य पातळीवर चॅनल बनतील, पण त्याच्याही पेक्षा आपल्या शिक्षकांनी शिकवणं हे वेगळंच आहे. होय, जेवण तुम्हाला बाहेर कुठेही कितीही चांगलं मिळेल, पण घरचं आईच्या हातचं जेवण त्याची बरोबरी कुणीच करू शकत नाही. त्याप्रमाणे आपल्या शिक्षकांनी दिलेलं शिक्षण याची बरोबरी कुणी करू शकत नाही. आणि आपण सर्वजण या पद्धतीनं आत्तापासून तयारीला लागा. 11वीची जी पुस्तकं आहेत, तुम्हाला ज्यांना सायन्समध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी सायन्सची पुस्तकंसुद्धा खरेदी करू शकता. आणि आत्तापासून तुम्ही तयारीला लागा. आपलं कसं आहे, तहान लागली की विहीर खांदायची, तसं न करता अगोदर आपलं सगळं तयार पाहिजे. तहान कधीही लागो, पाणी रेडी. अशा पद्धतीनं तयारीला लागा. तुम्ही आत्तापासून जर सायन्स जे घेणारे विद्यार्थी आहेत विशेषतः, त्यांनी तयारीला लागलं तर ज्यावेळी कधीही शाळा कॉलेज सुरू होतील तोपर्यंत आपण आपला 10-20% अभ्यासक्रम नक्की पूर्ण करू. परंतु त्यासाठी तुमची साथ असणं गरजेचं आहे. कारण संस्थेनं प्रोग्राम आखला आहे, प्रशासनानं प्रोग्राम आखला आहे, शिक्षक सगळे त्याच्यामध्ये सामील होत आहेत, यंत्रणा सगळी सामील होते. परंतु विद्यार्थी संख्या तुम्ही महत्त्वाचे आहेत ना. आणि मग तुम्ही सर्वांनी, जेवढे विद्यार्थी आहेत बाकीचे, त्यांनाही तुम्ही कल्पना द्या, सगळ्यांना सांगा. कारण हे कोचिंग सहजासहजी मिळणं नाही आहे कुठं. त्यामुळं तुम्ही सर्वांना कल्पना द्या, सर्वांना त्याची माहिती द्या आणि सर्वांनी या कोचिंगमध्ये सहभागी व्हा आणि सर्वांनी याचा लाभ घ्या. कारण आत्ता दुसरा आपल्यापुढं मार्ग नाही आहे. रिझल्ट कधी लागेल तो जून एंड जुलै ह्याच्या दरम्यानच लागणार आहे. याच्या अगोदर रिझल्ट लागणं सोपं नाही आहे. कारण अजून पेपर गोळा करायचं काम चालू आहे, तपासलेले पेपर गोळा करायचं काम अजून चालू आहे. त्यामुळं ते कधी होईल हे जर सांगता येत नाही. पण महिना 1.5 महिना का वाया घालवता? तर त्याच्यासाठी सर्वांनी काय करा, आत्तापासून तयारीला लागा. ज्या ज्या विषयाचे लेक्चर होत आहेत त्याचं प्रिपरेशन व्यवस्थित करा आणि व्यवस्थित वाचा. तो कन्सेप्ट व्यवस्थित वाचल्यानंतर
त्याच्यावरचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कसे सोडवायचे याबद्दल जास्तीत जास्त तुम्ही अवेअर राहा आणि तयारी करा. तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. आणि बाकीचे सगळ्या गोष्टीसाठी आपली संस्था, आपलं महाविद्यालय खंबीर आहे. तुम्ही काही काळजी करायची कारण नाही आहे. आता आपण